भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड म्हणजे 5वा खंड चालू असून या 5व्या खंडातील भाग 5वा आपण पाहत आहोत. भाग 5व्यामधील चॅप्टर 5 पती पत्नीसाठी विनय. तर या विषयावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टर 5 पती पत्नीसाठी विनय. पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून ती जशी एकनिष्ठतेने वागून तिला सत्ता देऊन तिला लागणारे दागदागिने करून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्यांच्यावर प्रेम करते. ती सासर माहेरच्या नातलगाचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य बजावते. ती पतिव्रतेने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपजित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते. कुलपुत्राने औदार्याने दाक्षिण्याने दानधर्माने आपल्या मित्राची आणि सहकार्याची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागवावे. कारण त्यांचे मित्र आणि परिचित त्यांच्यावर प्रेम करतात. ती गैरसावध असताना त्याचे व त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या अपदावस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्याच्या परिवाराच्या हिताला जपतात. आता चॅप्टर 6 आहे धनी व सेवक यांच्यासाठी विनय. म्हणजे धन्यानं आणि सेवकानं मालकानं आणि नोकरानं कसं वागायचं आहे याविषयी सुद्धा बुद्धानं सांगितलं आहे. पतीसोबत पती पत्नी या दोघांनी एकमेकासोबत कसं वागायला पाहिजेत, काय विनयानं राहायला पाहिजेत. तर आज आपण धनी आणि सेवक या विषयावर बोलणार आहोत. धन्याने नोकर चाकरांना पुढील प्रमाणे वागवावे. त्याने आपल्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे, अन्न व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रूषा करावी, कारण ते काम करतात. असाधारण स्वादिष्ट पक्वान्ने त्यांनी वाटून खावी. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी म्हणजे सुट्टी द्यावी. कारण नोकर चाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्या पूर्वी उठतात आणि त्यांच्या नंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि त्यांची कीर्ती सर्वत्र वाढवितात. कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया वाचा मनास त्याचवर प्रीती करून आपल्या
घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून त्यांच्या ऐहिक गरजास भागून करावी. कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराळमुख करतात, त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात, मायेने त्यांच्या संबंधी विचार करतात, जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कोणी कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात, म्हणजे योग्य मार्गदर्शन करतात गुरु. आता याचा निष्कर्ष काय? निष्कर्ष 7 चॅप्टर आहे. भगवंतांनी सियालाला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर, फार सुंदर. एकदा स्थान भ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुपित होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणेच भगवंत आणि तथागत बुद्धाने मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितलेले आहे. मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून अमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा, असा तो तथागताला म्हणाला. सियाल. आता कन्येसाठी विनय. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान काही कथा कहाण्या अशा काही काल्पनिक कथा याच्यामध्ये नाहीत. याच्यामधल्या जे कथा आहेत याच्यातून बोध शिकवला जातो, चांगलं तत्त्वज्ञान शिकवले जाते. कन्येनं कसं म्हणजे या जीवनामध्ये माणसानं कसं जगलं पाहिजे हे तत्त्वज्ञान बुद्धाचं आहे. म्हणून कन्येसाठी विनय चॅप्टर 8 आहे. एकदा भगवान बद्दीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते. तेथे मेढकाचा नातू उगाह याने त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि भगवंतांना म्हणाला. काय म्हणाला तो? भगवान, उद्या आपण माझ्या घरी भोजनास यावे. भगवंतांनी त्याला मूक संमती दिली. आपली मान डोलावून तथागताने होकार दिला. भगवंतांनी आपले आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उगाह आपल्या स्थानावरून उठला व भगवंतांना अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने निघून गेला. रात्र संपल्यावर भगवंतांनी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन ते उगाहाच्या घरी आले. तेथे त्यांच्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले. उगाहाने स्वहस्ताने भगवंताचे समाधान होईपर्यंत अन्न वाढले, म्हणजे भोजन. भगवंताने भिक्षापात्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उगाह त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला. काय म्हणाला? म्हणजे थोडक्यात सांगायचं की तथागताचं जेवण झाल्याच्या नंतर, भोजन झाल्यानंतर, भगवान, या माझ्या मुली त्या आता पतिगृही जाणार आहेत. भगवंतांनी त्यांना शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल, त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा. यावर भगवंत त्या मुलींना उद्देशून म्हणाले. काय म्हणाले भगवंत? मुलीनो, तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे. भगवान बुद्ध ते एकटे त्या त्या मुलीला सांगायला आले काय? नाही, तर जेवढे श्रोतेगण आपण ऐकायला लागलो त्या सर्वच मुलीला तथागताचा हा उपदेश आहे.
आमचे आईबाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील, त्या पतीविषयीच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वाच्या शेवटी झोपू, मनपूर्वक काम करू. कुठलीही गोष्ट करायला सांगताना तो गोडीगुलाबीने करायला लावू, नेहमी गोड आवाजात बोलू, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच आमच्या पतीचे अपतेष्ट आईबाप, संन्यासी अथवा पूजनीय माणसे म्हणजे भिक्षू, या सर्वांना आम्ही मान देऊ, त्यांचा आदर करू. ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार करू, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच पतिगृहीची सर्व कृत्य, मग ती लोकर विणण्याची कामे असोत अथवा घरकाम असोत किंवा कापूस विणण्याची असोत, मोठ्या कौशल्याने चपळाईने करू. कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजून घेऊ, म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल. कोणती गोष्ट करत असताना विचारपूर्वक आणि समजून घेऊन जर केली तर त्याच्यामध्ये चुका होत नाही. करून घेता येईल असे वागायला शिका. त्याप्रमाणेच दूत, कारागीर हे आपली कामे कशी बजावतात, प्रत्येकजण काय करतो आणि काय करीत नाही, ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकून कोण किती सशक्त आहे, दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागते तसे अन्न देऊ, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच आपले पती जे धनधान्य रुपे सोने कमाई करून घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू. त्याचवर पहारा आणि देखरेख ठेवू आणि जेणेकरून चोर, दरोडेखोर, लुंगे, लफंगे यांच्या नजरेपासून जे सुरक्षित राहील असे सर्व काही करू, असे वागायला शिका. हा उपदेश ऐकताच उगाहाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले. अशा प्रकारे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे प्रत्येक माणसाने या जीवनामध्ये कसं जगलं पाहिजेत, कसं वागलं पाहिजेत, हे या तत्त्वज्ञानामध्ये आहे. म्हणून माझे सर्व श्रोते मंडळींना, जे सबस्क्रायबर आहेत, जे माझे व्हिडिओ पाहत आहेत, त्या सर्वच बंधू भगिनींना, सर्व मित्रांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे. बंधूंनो, या जगाला बुद्धाशिवाय काहीच तारू शकणार नाही. सध्या युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. म्हणून आपण सर्वांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे जे व्हिडिओ आहेत ते आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला पाहिजे. बाबासाहेबांना आपलं पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे. बाबासाहेबांनी जेवढं करून ठेवलं, आपल्या किती काही पिढ्या गेल्या आपल्या, तरी ते न संपणारं